एकीकडे वाढतं दूध उत्पादन आणि दुसरीकडे दूध भुकटीचे पडलेले भाव यामुळे दुग्ध व्यवसायासमोर संकट उभं ठाकलंय। अनुदान देऊन हा प्रश्न कायमस्वरूपी सुटणारा नाही। त्यासाठी काही रचनात्मक बदल करून दूध संघांना बदलावं लागेल। तसंच दूध दराचा तिढा सोडवण्यासाठी ऊस दराप्रमाणे 70-30 चा फॉर्म्युला आणल्यास दूध उत्पादकांना चांगले दिवस येतील। राज्यातील बहुतांश शेतकरी दुधाकडे शेतीला असणारा एक जोडधंदा म्हणून पाहतो। डेअरीमध्ये नेऊन केवळ दूध घालायचं काम तो करतो। दुधाला किती फॅट किंवा किती SNF लावायचे हे डेअरीवाले ठरवतात। या दोन्ही घटकांवर दुधाचे दर ठरतात। या पहिल्या टप्प्यापासूनच दूध उत्पादकांची लुबाडणूक सुरू होते। त्यानंतर मग सहकारी आणि खासगी दूध संघांचा नंबर येतो। उत्पादक शेतकरी ते ग्राहक यांच्यामध्ये असलेली ही मोठी साखळी आणि त्यातील नफेखोरी वृत्तीमुळे दुग्ध व्यवसायाचे 3 तेरा वाजले। त्यातच वाढत्या स्पर्धेमुळे अमूल सारखा ब्रँड गुजरातमधून येऊन राज्यात पाय पसरत दुधाचं मार्केट काबीज करत असताना आपल्या राज्यातील दूध संघ दूध विक्रीवर भर देण्याऐवजी दर कोसळलेली दूध भुकटी करण्यात मग्न आहेत। तसंच आपण अमूलच्या तुलनेत अधिक मार्जिन असलेल्या दुग्धजन्य पदार्थ निर्मितीतही मागे आहोत। अमूलचे उत्पादन मात्र 25 देशांमध्ये निर्यात होतात। राज्यात संकलन होणाऱ्या 1,30,00,000 दुधापैकी 40 लाख लिटरची भुकटी होते। 20 लाख लिटरचे दुग्धजन्य पदार्थ तयार केले जातात, तर उर्वरित 70 लाख लिटर दूध ग्राहकांना वितरित केलं जातं। राज्यात सध्या दिवसाला 400 टन दूध भुकटी तयार होत असून 30,000 टन दूध भुकटी शिल्लक आहे। दुधाकडे व्यवसाय म्हणून न पाहता त्याकडे एक राजकीय सोय म्हणून पाहिलं जात असल्यानं राज्यात या व्यवसायाकडे दुर्लक्ष होतंय। शहरी भागातील लोक जर 40 रुपये 42 रुपये दुधाला देणार असेल त्यातलं किमान 65 ते 70% रक्कम म्हणजे 28 ते 30 रुपये हे दूध उत्पादक शेतकऱ्याला कसे मिळतील यासाठी एक फ्रेमवर्क तयार करायला पाहिजे आणि त्याला विधिमंडळामध्ये कायदा करून त्याला एक मान्यता द्यावी लागेल, जेणेकरून हे जे सहकारी असतील किंवा खाजगी दूध संघ असतील यांना ती रक्कम देणं बंधनकारक ठरेल। दूध प्रश्नाच्या मुळापर्यंत जाण्याचा कुठल्याच राजकीय पक्षाला रस नाही। केवळ या प्रश्नावरून राजकारण करण्यात सगळ्यांना रस आहे। दूध उत्पादकांचं काही होऊ दे, राजकीय अड्डे मात्र सुरक्षित राहिले पाहिजेत हे महत्त्वाचं। व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई।